नर्मदे हर. आज आपला परिक्रमेतला 91वा दिवस आणि सकाळच्या वाजल्यात 7. आपण निघतोय नारगी या गावामधून, जे की करलीच्या पुढं आपण काल 12 किलोमीटर चालत आलो, 12 ते 13 किलोमीटर. आणि नारगी गाव लागलं होतं मध्ये आपल्याला. मस्त महादेवाचं मंदिर आणि मंदिराच्या समोर परिक्रमावासियांना थांबण्यासाठीचा आश्रम आहे. तर चला आपण सकाळी निघतोय. बाकी परिक्रमावासी गेलेत पुढं, आपण सगळ्यात लेट येतोय आणि लेट निघतोय. 7 वाजता मस्त सूर्य उगवायला लागलाय. आज वातावरण ढगाळ नाही आहे, एकदम क्लिअर वातावरण मस्त आहे. बघू आपण पुढं जे गाडरवार आहे तर ते 20-21 किलोमीटर वरती आहे. हो, आज आपल्याबरोबर काय काय प्रसंग येतोय, काय काय घडतंय. चला आपण रस्त्याला लागू. थोडंसं गावामध्ये मंदिर आहे, रस्त्यापासून थोडं आतमध्ये. चहा प्यायला बोलवलं आपल्याला. अरे बाबा जी चाय पी लो. मुझे नाही आहे. चला बराच वेळ झालाय निघून. आपण चहा घेतला आपण माग एका जागेवर. त्याच्यानंतर पण बरंच पुढं आलो आहे. आपण कुठंतरी थांबू आणि काहीतरी खाऊ. नाश्ता तर काही नाही आहे इकडं, आश्रमच नाही, तर नाश्ताच नाही कुठं. काल आपण गोड शेंगदाणे खाल्ले होते, गुराला लागलं होतं आपल्याला. जागा बघून बसू कुठंतरी. दुकान लागलं एखादं तर काहीतरी घेऊ तिथून. नर्मदे हर. नाश्त्यासाठी आपण दुकान पाहितलं, पण काय पाहिजे होतं तात्या? चहा. चला पुढे एक आहे चहा ढाबा आहे. इकडचे ढाबे म्हणजे जवळपास सगळे शाकाहारी आहेत. शुद्ध शाकाहारी. इकडं सगळे जे व्हेजच हॉटेल आहेत पूर्ण रस्त्याला. नॉन व्हेज आपल्याला चुकून एखादं भेटेल. नाश्ता चालू आहे परिक्रमवाल्यांसाठी. आपल्याला नाश्ताच करायचा होता कुठंतरी बसून. नर्मदे यार. मस्त आज आपल्याला गरमागरम जिलेबी आणि पोहे भेटले नाश्त्यामध्ये. बऱ्याच वेळापासून आपल्याला थांबायचं होतं, दुकान भेटत नव्हतं. नर्मदे यार. दुकान नाही भेटलं, आपण डायरेक्ट इथं आलो. आज मस्त नाश्ता भेटला. पोह्यासोबत जिलेबी आणि ताक पण दिले. भरपूर डबल त्यांनी पोहे पण दिलेत. इथं टाकलं थोडंसं. बस बस. आज मी पण ताक घेतलंय. मला जास्त ताक आवडत नाही. मस्त आहे ताक. लय दिवसातून आज पेलो. यात कढीपत्ता आहे सगळे. आज एकदम नाश्ता भरपूर झाला बरं का. पण चलो बाबाजी नर्मदे यार. नर्मदे यार. चला आपलं भरपूर फुल भरून नाश्ता झाला, पोट भरून. मस्त नाश्ता झाला आज, ताक आणि ते. चला आता दुपारचं काय बघू आता, जे असेल ते. त्यांना काही केलं नाही, सुख दुखत नाही त्यांना. काय करायचं त्यांना गेलेले फक्त. तुम्ही एवढं तुम्ही कवर परिक्रमा करा होय. जेव्हा गेले तर तेव्हा गेले. आता राहिले 400-450 फक्त.
एवढं घर जळालं तेवढं जळालं ते ना पेटून काय तुमचं येऊन तरी काही करायचं उन्हाळ्यात तुम्ही. ते बोहाणी गाव आपण नाश्ता करून आल्याच्या नंतर पुढं थांबलो होतो आणि पुढं आपल्याला 12 वाजलेत आत्ता. तर 12 वाजता हे बोहाणी गाव लागले आणि बोहाणी गावामध्ये देव राधाकृष्ण मंदिर आहे. तर बघू आपण आता, जर भोजन प्रसादी असेल तर थांबू, नाही तर मग पुढं जाऊ. काही परिक्रम असे पुढं आलेले आहेत तर नाश्ता करता येते. आज काही जेवणच झालं, दुपारचं नाश्ता जरी झाला तरी आपला. सकाळी गाद्या, संध्याकाळी गाद्या, दुपारी गाद्या, होय तिन्ही टाइम गाद्या. चला बोहाणीमधून निघतोय आपण दुपारचं जेवण करून. त्यांनी आपल्यासाठी भात बनवला होता. पहिले जे परिक्रमावासी बसले होते आपण आलो होतो त्यावेळेस, तर त्यावेळेस स्वयंपाक संपला होता. आपल्याला परत भात बनवला. 11:30 वाजता आपण पोहोचलो होतो, 11:30-12 वाजता. आत्ता 1 वाजल्यात. 1 वाजता आपण बोहाणीमधून निघतोय. सकाळपासून आपण 12 किलोमीटर आलो या गावापर्यंत. तर आपण बघू अजून किती चालतोय. आणि जे गडरवार आहे तर ते 7-8 किलोमीटर राहिले अजून. चला बघू गडरवाऱ्याच्या पुढं आज कुठपर्यंत जातोय, कोणतं गाव लागतंय ते. नरसिंगपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला दक्षिण तटावरून जवळजवळ आत्तापर्यंत हा 3रा कारखाना आहे आणि भरपूर उत्पन्न आहे ऊसाचं. हे नामदेव भाऊ कसा फेटा बांधतात बघा. ॲड्रे चला, चहा पिऊन झालाय त्यांचा. एकटीच पिली चहा तिकडे जाऊन. गँग सगळी बसली. तात्या तर निघले भाऊ उचलून, तात्या तर निघले भाऊ. तर ते माग दाढीला चला मग काय, नामदेव निघले. नामदेव भाऊ. गडरवाराच्या अलीकडं डमरू घाट आहे आणि गडरवार अजून इथून 3 किलोमीटरवरती. गडरवार हा तालुका आहे नरसिंगपूरमधला. तर चला, आपण डमरू घाटामध्ये पण आश्रम आहे. आत्ता तिथूनच निघलो आहे आपण डमरू घाटामधून आश्रमावरून. तर ते म्हणत होते की आश्रमावरती थांबा, पण भरपूर आश्रम आहेत रस्त्याने आपल्याला 2-3 किलोमीटरवरती. या जागेवर मी ज्या जागेमध्ये म्हणजे गडरवारा जाईपर्यंत, तर आपण कुठेतरी पुढं जाऊ. आत्ता वाजलेत 4. आपण गडरवाराच्या पुढं निघल्याच्या नंतर एखाद्या आश्रमात थांबू. डमरू घाट आणि गडरवारा हे एकदम जवळ आहे. फक्त आपण जे मग नदी पाहितली तर त्या नदीच्या अलीकडं डमरू घाट आणि समोर गाडरवारा तालुका. तर आत्ता आपण गाडरवाऱ्यामध्ये चालतोय आणि 5 वाजत आलेत. गाडरवाऱ्याच्या पुढं आश्रम आहे 2-3 किलोमीटरवरती. आपण आज तिथे थांबतोय. नर्मदे हर.
गडवाराच्या बाहेर आपण निघतच होतो तर आपल्याला जे CISF मधले एक मेजर भेटले. तर त्यांनी आपल्याला मस्त पाणीपुरी आणि भरपूर चाट जेवढं खायचं आहे आपल्याला मनसोक्त 6 जणांना आपण त्यांनी चारलं. आणि इथंच पुढे शनी मंदिर आश्रम आहे, आपण तिकडं चाललो आहे. आपण गडवारामध्ये आज थांबतोय. तर इथून परत पुढं 2 किलोमीटरमध्ये पण आश्रम आहे. आता त्यांनी खूप विनंती केली, हे गाळे बनत आहेत, इथं गाळ्यांचं काम चालू आहे. तर इथं परिक्रमाचं थांबलेत काही, तिथं आश्रम आहे. पण आज इथं थांबतोय आज या गाळ्यांमध्ये. आज आपण नारगीमधून निघून गाडरवारापर्यंत 22 किलोमीटर चाललो फक्त. जसं आपण दिवस आपले ओंकारेश्वरकडं आपण चाललो आहे, दिवस कमी होत चालला आहेत. अजून 14-15 दिवस लागणार आपल्याला ओंकारेश्वरला पोहोचायला. पण शरीर थकत चाललं आहे, शोल्डर बॅक पेन चालू झालं आहे सगळ्यांचंच. त्यामुळं जरा त्रास होतो आहे जरा चालायला, त्यामुळं खूप कमी अंतर चालतो आहे आपण आज. काल फक्त 26-27, आज 22. बघू द्या किती चालतो आहे ते. चला 9:30 वाजलेत, बाकी झोपलेत. फक्त आपण आश्रमावरती 10 जण आहेत. पुढे एक आश्रम आहे 1-1.5 किलोमीटरवरती, काही तिकडं असतील. चला उद्या जाऊन बघू आपण. आता उद्या निघल्याच्या नंतर उद्या किती चालतोय ते. चरणा मध्ये